नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न आपण पाहणार आहोत। 20 प्रश्नांपैकी कमीत कमी 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, मुक्तागिरी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? मुक्तागिरी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमच्यासाठी वेळ आहे 7 ते 8 सेकंद। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अमरावती। लक्षात ठेवा, मुक्तागिरी धबधबा अमरावती जिल्ह्यात आहे। पुढील प्रश्न पहा, सूर्यमालेतील सर्वात वेगवान परिभ्रमण करणारा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सर्वात वेगवान परिभ्रमण करणारा ग्रह कोणता आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे बुध। बुध। पुढील प्रश्न पहा, झाडाची पाने कोणत्या घटकामुळे हिरवी असतात? पर्याय पहा, विचार करा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा। झाडाची पाने कोणत्या घटकामुळे हिरवी असतात? योग्य उत्तर आहे क्लोरोफिल। क्लोरोफिल। पुढील प्रश्न पहा, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे उलर। उलर हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे, भारतातील सर्वात मोठे आहे। पुढील प्रश्न पहा, जागल्या हे कोणाचे टोपणनाव आहे? जागल्या। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे दगडू मारुती पवार। दगडू मारुती पवार यांचं टोपणनाव आहे जागल्या। पुढे पहा, साबुदाणा हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? साबुदाणा। विद्यार्थी मित्रांनो, ट्रिक सांगतो, ट्रिक वरून लक्षात ठेवा। सा बू दा ना, हा जो काही ना आहे ना शेवटचा, या न ला काय करायचं, थोडंसं जो काही काना आहे त्याला जोडून द्यायचा आणि बरोबर प सारखा पार्ट आपल्याला दिसतो। साबुदाणा, न ला पुढे हा जो काही काना आहे त्या कानाला जोडून द्यायचं, प सारखा पार्ट दिसतो, प वर्ण पोर्तुगीज असं लक्षात ठेवायचं आहे। साबुदाणा हा शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? पहिला पर्याय पहा, 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस। विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे का? 100% बरोबर आहे। प्रवासी भारतीय दिवस हा 9 जानेवारीला असतो। दुसरा पर्याय पहा, 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस। विद्यार्थी मित्रांनो, जागतिक हिंदी दिवस हा 10 जानेवारीला असतो का? तर बरोबर आहे, दुसरा पर्याय बरोबर आहे। तिसरा पर्याय पहा, 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन। बरोबर आहे का? 100% बरोबर आहे। लक्षात घ्या, 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस, 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस, 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन। आपल्याला काय विचारलं, कोणता पर्याय अयोग्य आहे, म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे? तीनही पर्याय बरोबर आहे। म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही। यापैकी नाही। पुढील प्रश्न पहा, भीमाशंकर ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न सोपा आहे। 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे। भीमाशंकर ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे? विद्यार्थी मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये आहे महाराष्ट्र राज्य। लक्षात घ्या, कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे जिल्ह्यात आहे। कोणता जिल्हा? पुणे जिल्हा। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? जात नाही असं विचारलेलं आहे। पर्याय पहा, गोवा, झारखंड, मिझोराम, पश्चिम बंगाल। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे गोवा। गोवा राज्यातून कर्कवृत्त जात नाही। झारखंड राज्यातून कर्कवृत्त जाते, मिझोराम राज्यातून कर्कवृत्त जाते, पश्चिम बंगाल राज्यातून कर्कवृत्त जाते। लक्षात घ्या, यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे। ओके, पुढील प्रश्न पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक लागतो? उत्तर यायलाच पाहिजे। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे तिसरा क्रमांक। क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा देशात तिसरा क्रमांक लागतो। पुढे पहा, खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? पहिला पर्याय पहा,
भारतीय ग्रंथालयाचे जनक S.R. रंगनाथन. विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे का? भारतीय ग्रंथालयाचे जनक S.R. रंगनाथन आहेत का? विद्यार्थी मित्रांनो, 100% बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित नेहरू. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. आधुनिक भारताचे शिल्पकार कोण आहेत? पंडित नेहरू हे आहेत. पुढे पहा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. चौथा पर्याय पहा, पाणी पंचायतीचे जनक वसंतराव नाईक. विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे का? 100% चुकीचं आहे. लक्षात घ्या. पाणी पंचायतीचे जनक कोण आहेत? कोण आहेत? तर लक्षात ठेवा, पाणी पंचायतीचे जनक कोण आहेत? विलासराव साळुंखे. लिहून ठेवा, विलासराव साळुंखे हे आहे पाणी पंचायतीचे जनक. या ठिकाणी चुकीचा पर्याय आपल्याला विचारला आहे. 4 नंबर पर्याय चुकीचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही पहिले 3 पर्याय आहे ते बरोबर आहे. लिहून ठेवा, यांच्यावर वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे. झोपेत जरी विचारलं तरी उत्तर यायला पाहिजे. भारतीय ग्रंथालय जनक S.R. रंगनाथन, आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित नेहरू, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पाणी पंचायतीचे जनक जर विचारलं तर विलासराव साळुंखे. विलासराव साळुंखे. पुढील प्रश्न पहा, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे? ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे? पर्याय पहा, विचार करा आणि उत्तर सांगा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? या ठिकाणी आपल्याला वृत्तपत्रे आणि त्यांचे संस्थापक दिलेले आहेत. कोणता पर्याय अयोग्य आहे म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे ते आपल्याला पाहायचं आहे. पहा, नवा शिपाई हे वृत्तपत्र केशवसुत यांचं आहे. बरोबर आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, इन्क्लाब हे वृत्तपत्र गुलाम हुसेन यांचं आहे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. संजीवनी हे वृत्तपत्र कृष्णकुमार मित्र यांचे आहे. बरोबर आहे का? तर मित्रांनो, 100% बरोबर आहे. तर पहा, नवा शिपाई केशवसुत यांचा आहे, इन्क्लाब गुलाम हुसेन यांचा आहे, संजीवनी कृष्णकुमार मित्र यांचा आहे. आपल्याला याच्यामध्ये चुकीचा पर्याय कोणता आहे ते पाहायचं आहे. तीनही पर्याय बरोबर आहे, म्हणून योग्य उत्तर आहे यापैकी नाही. यापैकी नाही. पुढील प्रश्न पहा, यथामती हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? यथामती. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे संस्कृत. यथामती हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. पुढे पहा, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रधानमंत्री. प्रधानमंत्री. पुढील प्रश्न पहा, थर्मोकॉलच्या ताटावर बंदी घालणारे पहिले राज्य कोणते आहे? थर्मोकॉलच्या ताटावर बंदी घालणारे पहिले राज्य कोणते आहे? तर झारखंड राज्य आहे. कोणतं राज्य? झारखंड. पुढे पहा, देशातील पहिले आधार गाव कोणते आहे? देशातील पहिले आधार गाव कोणते आहे? योग्य उत्तर आहे टेंभली. कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार जिल्ह्यात आहे. आपल्याला असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, देशातील पहिले आधार गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार जिल्ह्यात आहे. नंदुरबार जिल्ह्यात कोणते आहे? टेंभली. ओके. पुढे पहा, जागतिक जलदिन कधी साजरा करतात? जागतिक जलदिन कधी साजरा करतात? योग्य उत्तर आहे 22 मार्च. जागतिक जलदिन 22 मार्च. पुढे पहा, पाकिस्तान देशाची राजधानी कोणती आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे इस्लामाबाद. पाकिस्तानची राजधानी कोणती आहे? इस्लामाबाद. पुढील प्रश्न पहा, राजस्थानातील कोणत्या जिल्ह्यात सर्वप्रथम 1959 मध्ये पंचायती राज प्रणाली सुरू झाली? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. राजस्थानातील कोणत्या जिल्ह्यात सर्वप्रथम
1959 मध्ये पंचायत राज प्रणाली सुरू झाली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे नागोर. नागोर. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. 20चे 20 प्रश्न हे वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहे, तलाठी भरतीमध्ये विचारले गेले आहे. सर्व प्रश्न वहीमध्ये लिहून ठेवायचे आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.